चला औक्षण झालंय ना सगळ्यांचं, हळदीला सुरुवात करूया. फायनली. साकेत तयार हो. थांबाई आजी. लग्नाची हळद लागण्याआधी मला एक महत्वाचा प्रश्न विचारायचा. शांभवी, खरं खरं उत्तर द्या. बाप का सोडून गेलीस मला, का लुटलंस मला. हा तायडे बोल. माझा संशय खरा ठरला. काय? हा, लय महागातली अंगठी आहे. तो सराफ बोला 1,00,000-1,50,000 वर किंमत आहे. 1.5 लाखाची अंगठी. हा, ही अंगठी आहे ना, त्यातला हिरा छोटासा दिसतोय, पण तो पण खरा आहे. माझ्या बायकोला काय लॉटरी बिटरी लागली की काय? अरे, तिची लॉटरी तर तूच होतास की. तुला ओरबाडून पैसा लुटला, त्याच्यातूनच केली असणार अंगठी, म्हणून तुला भीक म्हणून फेकली तिनं. परत दिसली ना तर थोबडावून काढ चांगली. बरं चल, मी पोचले कामावर, नंतर फोन करते. ठीक आहे. दादा, ते राजगुरूंच्या घरातलं लग्न इथंच आहे ना? मला नक्की लग्न करायचंय ना साकेत दादाशी? नाही म्हणजे नक्की हळद लावायची आहे ना आता. काय रे, मस्ती करतोय. घाबरवलंस तू. चला 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 सुरुवात करा. भैयाजी, आता दादाची उष्टी हळद शांभवीला पण लागणार ना? फोटो 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 एक अरे थांब थांब थांब. साकेत, तू खूप नशिबान आहेस. काय सोन्यासारखी सुंदर बायको मिळाली तुला. आता दोघं मिळून खूप सुखाचा संसार करा बाबा. शकुंतला, ये ना. ओ दादा, ते जेवण बनवायचंय कुठे सांगाल का? इथून सरळ गेलात ना की बाहेर डावीकडे इथे समोरून समोरून आई,
इकडे बघ. ए, हाताने हा मग हातानेच हातानेच. बघ 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 कसा करतोय हा, बघ कसा करतोय. लावू दे गपचूप मग. हॅलो समाधान. मी शांभवीन ना थोडस. बर तिला थोडी आणि मला जास्त का? येस तुला 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 जास्त. अगं पायापासून पायापासून पाय. आणि आता नाक. कॉंग्रॅच्युलेशन्स जीजू. थँक्यू. लावला. दादू मी तुला खूप लावणार आहे ना. सगळेजण मलाच खूप हळद लावा. आता मी एक फोटो काढ. थोडं 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 लावायचं. स्लो मोशन कर. एक फोटो काढ लवकर. सगळं आयुष्य फोटो द्यायचं. मी लावतो. तू व्हिडिओ काढ. काढ. मी तुझा चांगला व्हिडिओ काढलाय, माझा चांगला व्हिडिओ आला पाहिजे. बर. दादा खूप बोर होतंय. किती वेळ अशी टिपिकल हळद खेळायची. चल ना मस्त सॉन्ग लावून मज्जा करूया. मज्जा येईल. प्लीज प्लीज. अगं किरू हा. आयाजीला नाही आवडत हे सगळं. मी सांगेन बाई आजी काय? तुझी आयडिया होती. लेट्स गो गाईज. तेजा मस्त सॉन्ग लाव. चल दादा बहिणी चला नाचूया. कोणतं गाणं लावू सांग. तुला हवं ते लाव. ऐक आता. 1 2 3. काय रे? काय नाही ते काय चाललंय काय तुझं? हा? तुला आता आतमध्ये छवीला हळद लावायची होती, बरोबर आहे की नाही? नाही असं असं काही नाही. मी सहज खोटं बोलतोय. प्रतीक माझ्याशी खोटं बोलू नकोस. इकडे बघ बघू. अरे काय तुझ्या डोळ्यात तिच्यासाठीचं प्रेम मला स्पष्टपणे दिसतंय तुझ्या डोळ्यात प्रेम. आता काय करायचं? पण ते तिला दिसत नाहीये ना. हा तिला दिसत नाही. तिला कसं दिसणार? कोणाला कसं दिसणार प्रेम? असं लपून प्रेम दिसतं का कोणाला कोणाचं? नाही.
तुला तिच्या समोर स्मार्ट होऊन जावं लागेल, स्मार्ट होऊन. म्हणजे नेमकं काय काय करायचं? बरं मला सांग, माझं नाव काय आहे? मोरू. मोरू. तर आजपासून मी तुझा लव गुरु. तुला मी मदत करणार, मला तू मदत कर. आजपासून माझ्या सगळ्या कामात हवी ती मदत मला कर. हळूहळू मी सगळ्यांना सांगेन की प्रतीक खूप मेहनत घेतोय, त्याची मला खूप जास्त मदत होते. या गोष्टीवर छवी नाही इम्प्रेस झाली तर तू बघ. घाई नाही, माझ्या ऑफरचा विचार कर. तुला पैसाही मिळेल, तुला छवी सुद्धा मिळेल. हा, आणि तुझं हे छवीवरचं जे लपलेलं प्रेम आहे ना, ते मी कोणाला कधीही कळू देणार नाही. माझ्यावर विश्वास ठेव. लव गुरुवर विश्वास नाही ठेवणार, स्वतःच्या गुरुवर विश्वास नाही ठेवणार. ठेवणार ना? बघ, विचार कर ऑफरचा. येऊ? मोरू काका. हा, थांबा. कशी दिसतेय मी काय माहिती. आज तरी अनिकेत सरांना आवडायला पाहिजे. जेवणा चुकतं असं. कोण आहे ही बाई? तिला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतं. कुठे गेली? तिला मी कुठेतरी बघितलं. तुझं हा माझे पैसे आत्ताचा आत्ता पाहिजे. पैसे देतात. ही बाई त्या दिवशी शांभवीच्या घराच्या बाहेर त्या दारुड्या माणसासोबत होती आणि त्यांच्या मागे छवी धावत गेली तर ते तिच्या हातून निसटले. हे सगळं छवीला सांगायला. छवी, अगं ए, जेवणं झाली ना? छवी नाही, छवी लावी, छवी लांब 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 लांब. छवी यार, नाही ना यार, छवी तू तुला छवी छवी नाही, छवी नाही, छवी नाही, नाही. ओ काकू काकू, छवी छवी. ओ काकू 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 काकू, ऐका ना, मला वाचवा ना, वाचवा ना. अहो बघा, ती 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 हळद लावते मला काकू. मी पडेल बाबा. नाही, तुम्ही नाही पडणार. छवी छवी छवी, ऐक ऐक ऐक. हे बघ, हे बघ, तू 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 मला अशी हळद नाही लावू शकत. नाहीतर बघ मी काय करेन. ना अच्छा, तुला माहितीये का फिरंग्या, तुझ्या सायन्सच्या पुस्तकात छवीपासून सुटका कशी करायची हे दिलेलं नाहीये. त्यामुळे मी तुला हळद लावणार. अगं पण मला नकोच आहे ना सुटका तुझ्यापासून. हा, मला हवीच तो आयुष्यात. पण मला अशी शहाणी छवी हवी आहे. यु नो, अशी आगाऊ, भाणकुदाळ, क्रॅकेड छवी नकोय मला. फिरंग्या, इस पैकेट में ऐसा ही मिलेगा. हे बघ तुझ्यामुळे काकूंची. नाही. हे घ्या काकू, हे घ्या काकू, रिलॅक्स. खरंच सॉरी, मला याला हळद लावायची कळलं ना. त्यामुळे ऐक नाही, पॅकेट पॅकेट काय? आय मीन छवी. कसे आता खूप पाहुणे आलेत ना, त्यांना भेटायचंय, त्यांना मला अटेंड करायचंय. ओके, सो आता हे नको. आता मी जातो, नंतर करूयात आपण. बाय बाय. नाही. अच्छा, घरी गेस्ट आलेत. पाहुणे तुला भेटायला आलेत, पाहुणे मला भेटायला आलेत. मला खूप काम आहे, पण त्याआधी मी तुला ही हळद घासणार. नाही. छवी नाही. छवी. हसताय काय तुम्ही दोघी? दिसतोयस बघ असं. तू नंतर भेट. अच्छा, बर भेट तू नंतर. बर, जाऊ दे मला. लावू सोड ना. लावू. गप गा. नॉनसेन्स. फिरंग्या, तू कितीही चिडलास तरी मी सॉरी बोलणार नाहीये, कळलं का फिरंग्या? करा पोरानो, मस्ती करा. हळद अशीच खेळायची असते. छवी, काय तू इथे आहेस? मी तुला मगापासून शोधते. काय झालं? ऐक ना, मला तुला महत्वाची गोष्ट सांगायची. तुला आठवतंय का त्या दिवशी शांभवीच्या घराच्या बाहेर दारुड्या माणसासोबत एक बाई होती? हा, मी तिला इथे बघितलंय. इथे? हो, आपल्या इथे हॉल मध्ये. हो, चल आपण तिला शोधूया. चल. इकडे आहे. अगं हॉल इकडे चल. ए बावळट,
सगळ्यांनी किती हळद लावली अगं मला. कधी एकदा पुसून काढते असं झाली. इरिटेट होतं मला. दी आता वेळ मारून नेली त्या अंगठीवरून आपण. एकदा काय त्या हाताची जखम भरल्यावरती त्या अंगठीबद्दल काय सांगणारच तू? हा सांग ना मला. तशीच्या तशी नवीन अंगठी करू नये. तू काळजीच करू नकोस. डोंट वरी. ग्रेट इज यार. ती आपण एक सेल्फी काढूयात ना. ये ना. आवडतेस का माझा चेहरा? गेट लॉस्ट. छान दिसतेस ग. प्लीज. भवानी भवानी इकडे काय करतेय? आलो हा आलो आलो हा मोठ्याने बोला. हा आवाज येत नाही. कुठं उलट तू. हा काय हा आओ परवाचं काम घ्या. हा नाही आता मी इथे लग्नाच्या इथे कामाला आहे ना. हा नंतर. हो काय म्हणताय? हॅलो आओ हॅलो. मागे मागे करू नको. तिची नजर ठेवली पाहिजे. कोणावर नजर ठेवायची आहे? नाही नाही, तुमची नजर काढली पाहिजे. दृष्ट काढली पाहिजे. बाई आजी तुमची किती कामं करताय हो तुम्ही. काहीतरी काय. मी पण काय कामं करते. मुलंच करतायत सगळे. तू दमलेली दिसतेस. हा खाल्लेस का काही? काय ग असं करता तुम्ही? ए साकेत इकडे नाचू नको. इकडे. अरे हिने पण खाल्लेलं नाही. तू पण खाल्लं नाही. तुम्ही खाऊन घ्या ना. लग्नाची विधी अजून व्हायचे. दमाल. जा खाऊन घ्या. चला हो बायाची. चला. हो 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 जा. बाई आजी. वा वा वा. मी नाही. हा ये. हा मी नाही. प्लीज 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 प्लीज. हा फोटो फोटो एक फोटो. छवी इकडेच कुठेतरी बघितलं मी तिला. ती इथेच असेल बघ. कविता आपण आज सगळीकडे बघून आलो तिला. ती कुठेच नाहीये. मला सांग नक्की तीच बाई होती का? अगं हो तीच होती. मी माझ्या डोळ्यांनी बघितलं. मला माहितीये तीच बाई होती. छवी काय झालं? तू काही शोधतेस का? मी तुला मदत करू का? हा प्रतीक एक मदत करशील का प्लीज? करतो ना. तू सांग ना काय मदत करायची. आम्ही एका बाईला शोधतोय. अरे ती गोरी आहे. मोठं कुंकू लावते आणि आपल्या इथेच काहीतरी काम करायला आली आहे. ती हॉलमध्येच कुठेतरी. तू पाहिलंस का असं कोणाला? हो येस येस होणार. तुमचं काम साहेब होणार. साहेब साहेब हा हा साहेब ते आता सगळं काम झालं. हा? सगळं व्यवस्थित झालं हो ना? हो सगळं झालं. हा. ते पैसे देत आहे ना. हे हा, या. धन्यवाद साहेब. देते. हो ताई. तिकडे कुठे चाललायत? इकडे आहे ना गेट. चुकी झाली सर.
दादा ते जेवण बनवायचे कुठे सांगाल का? प्रतीक, तुला आठवते का अशी कुठली बाई? हा नाही ऍक्च्युली मगाशी एक बाई आली होती, तू म्हणतेस तशी एक बाई आली होती आतमध्ये. काय? हा ती विचारत होती की जेवण वगैरे कुठे बनतं, मी तिला तिकडे पाठवलं. जेवण बनतं तिथे. कविता चल पटकन चल. एक छवी थांब अगं, पण आता झालं सगळं, ती बाई घरी पण गेली असेल कधीच. ऐक ना, आपल्याला त्यांचं नाव, नंबर किंवा पत्ता काहीतरी मिळेल का? ऍक्च्युली नंबर वगैरे मिळणं कठीण आहे, कारण ही माणसं डेली बेसिसवरती येतात ना काम करायला, त्यामुळे एवढ्या सगळ्या जणांमध्ये त्या बाईचा नंबर म्हणजे अवघड आहे. मग आता कुठे शोधायचं त्या बाईला? छवी, पण तुझं त्या बाईकडे काय काम आहे? नाही अरे, असं काही विशेष काम नव्हतं. प्रतीक जरा इकडे ये. छवी मी आलो, लगेच आलो. और आता काय करायचं? आता काय, शेवटचा चान्स होता हा. खरं काय ते कळलंच नाही आपल्याला. जाऊ देत, आपण सोडून देणे सगळं. कदाचित आई, फिरंग्या यांना शांभवी बद्दल जे वाटतंय, किंवा शांभवी जे सांगतीये, जे दाखवतीये, तेच खरं असेल. कविता, आपण ना आपली शोधाशोध थांबवूया आता. ठीक आहे, चल आतमध्ये जाऊया आपण. छवी, पण न शोधताही एखादा क्ल्यू तुझ्या समोर आला तर? असं झालं तर देवाचाच चमत्कार. ठीक आहे, तू चल, आपण आज जाऊ. चल चल चल. क्षमा का? अगं काय चिडचिड का करतेस? शांत हो जरा. शांत हो का शांत हो? आधीच त्या छवीने माझं डोकं फिरवलंय. त्यात ती भवानी इथे येऊन तडमडलीये. भवानी इथे? हो इथे. आता काय करू मी तिचं? कसं घालवू तिला? बोल ना. ऐकू येत आहे मला. काय झालं? की भवानी भवानी भेटली परत? नाही भेटली तुला? नाही. ती भवानी, तिने स्वतःच काम केलं आणि ती निघून गेली. मी पाहिलं माझ्या डोळ्यांनी. निघून गेली ती. गेली निघून गेली. मी पाहिलं. हो, निघून गेली. नशीब. पण ती भवानी इथे कशाला आली होती? आणि ती इथे परत आली तर? तुझी काळी जीभ बंद का नाही ठेवत थोडा वेळ? गप्पा बसवतच नाही बहुतेक तुला. मी भवानी जर इथे आली ना, तर मी तिची तर वाट लावेनच, पण सगळ्यात आधी तुझी वाट लावेन. मी काय सांगितलंय लक्षात आहे ना? तोंड जर उघडलंस तर मी काय करेन लक्षात आहे ना? तुझी जीभ कापून टाक. हे लग्न ठरलंय तसंच पार पडणार. यात आडवं कोणीही नाही येऊ शकत. ती भवानी पण नाही. आणि ती जर मध्ये आली ना, तर मी तिलाही संपवेन. ए छबे, इकडे काय ग बाई? खाली जाऊन सगळ्या गेस्ट लोकांना सांग लवकर तयार व्हा. हा? आणि गुरुजींना पण सांग म्हणा, फार फापाट पसार लावू नका. सगळे विधी लवकर आटपा. हो काय तर तू सांग. बाई आजी, तू नको काळजी करू. सगळं ऑलरेडी झालेलं आहे, सांगितलं आहे. फिरंग्याला पण सांगितलं, तो सगळी तयारी करणार. कशाला उगाच पॅनिक होतेस? सगळं चोख वेळेत होईल. पण वेळेत नाही झालं ना तर गाडी गडगडत जाते. होणार, सगळं वेळेत होणार. तू काळजी करू नको. ठीक आहे, मी जाऊन पटकन आईला बघून आले. अरे
थांब थांब काही नको करू. अरे तुला एक गंमत दाखवायची. काय सांग ना सांग अरे ना दाखवते म्हटलं, थांब ना जरा. अशी काय सांग ना. सगळ्या गडबडीत तुला दाखवायचं राहिलं. मंगळसूत्र शांभवीसाठी केलेलं. थांब आणते. घे. कसं आहे? छान आहे बाई याची, मस्त एकदम. डिझाईन पण एकदम नाजूक आहे. आणि ती शांभवी सारखी आहे ना, नाजूक नाजूक. हो छान दिसेल ना तिला. छान दिसेल. आता हे ठेव, ह्याच्यात ठेव. हा. आणि ह्या बॉक्स आहे ना, हा तू ठेव तुझ्याजवळ. ठीक. अगं तू सांभाळ बाई. हा, बाकी कोणाकडे देऊ नको. हा. अगं ऐकायला नाही मिळालं ना, तू गोंधळ होतो. अगं मग तुझ्याच जवळ ठेव ना. मी तुला एक छोटी पर्स देते, त्यामध्ये ठेव. नको ग छबे, मला 100 माणसं भेटायला येतात. आता डाव्या हाताने कुठे ठेवलं आणि गडबडीत नाही मिळालं तर काय करू? गोंधळ होईल की नाही? आणि हे बघ, गुरुजी मागतील तर त्यांना तर दे. आणि तिथेच राहा. हा, कुठे इकडे तिकडे जाऊ नको बाई. लगेच दे मंगळसूत्र त्यांना. हं? साकेत सर थांबा, तुमचे पाय धुवून घ्यायचे. अहो सर काय म्हणताय, जावई बापू आहेत तुमचे. हो, जावई बापू, पाय धुवून घेते. अहो नको नको, त्याची काही गरज नाहीये. अहो नको कसं, रीत आहे ना ती. अजिबात नाही. अहो जावई म्हणजे मुलासारखा, या सगळ्याची काहीच गरज नाहीये. बायाजी बरोबर ना? अहो करेक्ट आहे. आता तुमची शांभवी आमची मुलगी होणार आणि आमचा साकेत तुमचा मुलगा होणार. या फॉर्मॅलिटीची काही गरज नाही. आणि जावई म्हणता ना, मग तुमची जागा जावयाच्या पायाशी कशी? मी तर म्हणतो जावयानेच पायाशी राहायला हवं. असा बोला का माझा राजा? माझी क्षमा खरंच खूप भाग्यवान आहे, तिला असं सासर मिळालं. अरे इथेच काय गप्पा मारत बसलायत? आज जायचंय ना, लग्नाचं मुहूर्त टळेल नाही तर. चला चला चला, सगळ्यांनी चला. येऊ. चल सगळ्यांना चल 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 चल. तुम्ही आज जा, मी भेटते तुम्हाला नंतर. हा तुझं हा काय दुसऱ्याच्या दारात तमाशा चालवलाय? बरे पोलीस घेऊन जातील. माझे पैसे आत्ताच्या आत्ता पाहिजे. पैसे देतात. हा नाही नाही, तुम्हाला फक्त काय जेवणात हवं तेवढं बोला. पुरी भाजी, पुरी असेल आमरसाची पुरी. एक मिनिट. त्या दिवशी शांभवीच्या घराबाहेर तुम्हीच होतात ना? मग नंतर कॉल करते. कोण शांभवी? एक मिनिट. ही अंगठी कोणाची आहे? हो, कोणाची म्हणजे माझी आहे. नाही, ही अंगठी तुमची नाहीये. ही अंगठी माझ्या दादूने शांभवीच्या हातात घातली होती. खरं खरं सांगा, अंगठी कोणाची आहे?